कडवे डावे उजवे अशी विभागणी करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या ऐवजी देशद्रोह विरोधी कायदा आणा, त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। मुंबईमध्ये आयोजित जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीने निर्धार परिषदेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलेलं आहे। तर रोकड सापडली म्हणून महापालिका आयुक्तांना अटक होते, मात्र मंत्र्यांना सोडून दिलं जातं। सरकार अशा प्रकारे दुजाभाव करतंय असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। जो कोणी मग त्याच्यात जात-पात धर्म बघू नका, जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म लटकवा, त्याला फासवते, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये। त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का? त्यांच्याकडे रोकड सापडली, बरोबर आहे। मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली, त्याला का नाही अटक होत? त्याला का नाही अटक झाली? त्याला समज देऊन सोडून देतात, अरे अशी बॅग उघडी टाकू नको, पुढच्या वेळेला बंद ठेव। मग मला कोणीतरी विचारलं की अहो यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो? म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला कान असतात, आता भिंतीला डोळे आले। आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग यांची काय खरं नाही।